गोलंदाजी मार्कवरती. इथून बघूया स्ट्राईकला सोमनाथ, नॉन स्ट्राईकला स्मिथला आपण पाहतोय यावेळेस आणि संदेश गोलंदाजी मार्क होती. सोमनाथ आणि स्मिथ ही जोडी आपण पाहू शकाल. तर पॉवर प्लेचं बंधन आहे आणि यामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी मार्क होती संदेशला बोलवलं गेलं. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. हलक्या हाताने खेळले चेंडूला. यावेळेस पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण झाली, परंतु खराब थ्रो पाहायला मिळालाय आणि इथून आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण झाली. एका धावेने संघाचा श्री गणेश या पाहायला मिळतोय. सामन्याचा श्री गणेश झाला. इथून आपण पाहिलं स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं सोमनाथच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूला मात्र मान सन्मान हा दिला गेला. आपण पाहतात पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा आणि आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला आपण हा दुसरा सामना पाहतोय. उलटो चेंडू आहे. यावेळेस आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर यावेळेस नक्कीच चला पंच आपण या. चला पंचांच्या डिसिजनचा आम्ही वेट करतोय. नो चेंडू. पंच धाव घेतली का? एक धाव आणि टोटल 2 धावा. नो +1. धावसंख्या 2 आपण पाहू शकतो. 2 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत 3 या आकड्यावरती फ्रीट असेल. त्यावेळेस चांगला फटका इथून इंटर काप चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. यावेळेला आलाय चौकार आणि त्या चौकार आणि धावसंख्येमध्ये धावफलक जर आपण चेक केलं तर नक्कीच जाऊन पोहोचलंय 7 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. थोडासा विमर हाताळला गेलाय आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी मात्र झेल चांगला टिपला होता.
परंतु कमरेच्या वर आपण हा चेंडू पाहिला. इथून नोचा इशारा पंचांचा. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर धावसंख्या 4 फ्लाय झाले आणि 7 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडूला टॅप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून जर आपण पाहिलं असतं तर डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच विकेट पाहायला मिळाला असता. परंतु इथून आपण पाहू शकाल 1 धाव परिपूर्ण झाले. धावसंख्येमध्ये धाव एक फलक 1ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. आतापर्यंत जर चेक केलं 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडू मागे 8 धावा हे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथून जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. कुठेतरी कमबॅक करताना पाहू शकाल खराब चेंडू पाहायला मिळाला, परंतु तिथून विकेट्स महत्वाचा होता. परंतु त्यावेळेस मात्र नोचा इशारा पंचांचा आपण पाहिलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. यावेळेस काय कमालीचा फटका आहे. ऑफच्या दिशेने चेंडू क्लिक करतोय. चेंडू सीमारेषा क्लिअर करेल. इथून चौकार की षटकार आम्हाला सांगायचंय. चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा बंधन आहे, त्या बंधनामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्ग संदेशला बोलावलं गेले. कुठेतरी मात्र अप्रतिम षटक हाताळला महत्वाचं होतं, परंतु यावेळेस खराब चेंडू ही पाहायला मिळाले. यावेळेस मात्र मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं पॉवर प्लेचं बंधन मुक्त. त्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली. षटक समाप्त. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं इथून नितीश आलाय. पुढचं षटक जर आपण पाहिलं तर नितीशच्या माध्यमातून हाताळलं जाईल. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातला दुसरा सामना, पहिला सामना जर आपण पाहिला तर नक्कीच सुपर ओव्हरमध्ये कन्वर्ट झाला होता, कारण सरगम पडगे आणि मार्शे त्या 2 संघांमध्ये होती कडवी लढत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरगम पडगेने बाजी मारली. धावफलक जर आपण चेक केलं तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फुलटो चेंडू, त्या चेंडूला फिरकावलाय 6 धावेसाठी. आलाय इथून आपण पाहिलं तर सोमनाथ नावाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. तसंच आपण पाहू शकला पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर अनुराग चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळाले या क्रीडा नगरीमध्ये. आपलंही सहर्ष स्वागत असेल. यावेळेस हलक्या हाताने खेळायचं समोरच्या दिशेने मात्र हा चेंडू खेळलाय. इथून मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय आणि धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावलं जाते. एकंदरीत आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वेगावरती स्वार मात्र अप्रतिम मात्र इथून फटकेबाजी पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं ना तर वेगाने वाढते. कुठेतरी स्कोर थांबवावा लागेल. विकेट्स महत्वाचे असतील. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला गेला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 25 या आकड्यावरती.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतात प्रगतीपथावरती आणि नितेशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. एकत्रित जर पाहिलं क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण राईटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. त्या अनुषंगानेच हे क्षेत्रक्षण सजवावं लागतं आणि ते सजवलं जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू शेष असतील या षटकातील. येणाऱ्या 3 चेंडूंमागे मात्र मोठा प्रहार केला जाईल का? सलामीची जोडी जर एकंदरीत पाहिली तर नक्कीच सोमनाथ आणि स्मिथ ही जोडी आपण पाहताय. दोन्ही फलंदाज मात्र प्रतिम आहेत. यावेळेस बॅटची एज आपण पाहिले, विकेट किपर चुकी करणार नाही. इथून टिपलाय सेल, विकेटचं पतन गॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज 45 नंबरचा फलंदाज दाखल झालाय. आपण रोशनला पाहतो यावेळेस. इथून पाहिलं तर स्मिथ बॅक टू द पवेलियन परतावं लागलंय. त्यानंतर त्याच्या जागेवरती आपण रोशनला पाहतायत. इथून आतापर्यंत जर पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर कुठेतरी मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर अप्रतिम कमबॅक केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेंज. इथून मात्र आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. रोशन back to the pavilion, gone DJ on. थँक्यू डीजे. यावेळेस संधी आहे विकेटची हॅट्रिक घेण्याची. ती संधी घेतली जाईल का? नितेशच्या ह्या गोलंदाजीमधून बघूया. अप्रतिम चेंडू हाताळला गेलात. पहिलं षटक जरी महागडा पडला तर यावेळेस मी कम बॅक करेन. अप्रतिम चेंडू, यस ती उद्ध्वस्त, क्लीन बॉल्ड डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती संजय, तर फलंदाजीसाठी सुभाष नवीन फलंदाज दाखल झालाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 25 या आकड्यावरती. कुठेतरी आपण पाहिलं पहिल्या षटकात 18 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु कमबॅक कसं करावं हे नितेशकडून शिकावं. पहिल्या चेंडूवर जरी षटकार मला आला तरीही मी कव्हर करू शकतो आणि त्या अनुषंगाने अप्रतिम गोलंदाजी. षटकारानंतर डॉट चेंडू हाताळला, कमबॅक केला, त्यानंतर सिंगल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 3 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवल्या. विकेटची हॅट्रिक, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण बघूया संजय आलाय आणि संजयच्या संदेश आलाय.
गोलंदाजी मार्क होते पण संदेश यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू आणि संदेश गोलंदाजी मार्क होती. यावेळेस गोलंदाजी मार्क होती संदेश सुतार आपण पाहू शकाल. नक्कीच पायांचा फुटवर वापरला पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न चेंडू कार्पेटला रोड करतो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या एकने पुढे सरसावते आणि जाऊन पोचते 26 या आकड्यावरती. तिसरं षटक जर आपण पाहिलं प्रगती पथावरती आणि संदेश सुतार यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. पहिलाच चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू हाताळला. त्यानंतर जर आपण पाहिलं इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली. कुठेतरी पाहिलं पहिलं षटक महागडं होतं परंतु यावेळेस सुरुवात चांगली झाली. धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यानंतर नेक्स्ट मॅच श्री गणेश तांबडमाल वर्सेस आई जीवदानी साखरे. दोन्ही संघाने ब्रेक इनिंग मध्ये टॉस साठी या फुलटो चेंडू समोर खेळता चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहिलं थोडासा गोलंदाज स्वतः फंबल झालाय परंतु एक धाव परिपूर्ण झाली. सिंगल धाव इथून मिळते आणि सिंगल धावेने धावसंख्येमध्ये भर. धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. क्रिकेटच्या पटलावर मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच एक एक रन महत्वाचे आहे. यावेळेस मात्र चुका केल्या जातात आणि चुकीला माफी नाही म्हटलं तर कारण एक एक रन ही महत्वाची असेल त्याच अनुषंगाने मात्र हा खेळ सादर करावा लागेल. यावेळेला आपण पाहिलं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मान समान डॉट चेंडू आलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर कुठेतरी एकच धाव ही परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या इकडे पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर कुठेतरी जर आपण पाहू शकाला मोठे फटके खेळण्यापासून आता मात्र थांबवले गेले. पहिल्या षटकात तर हाणामारी केली होती परंतु या षटकात ते मोठे फटके खेळू दिले जात नाही. यावेळेस फुलटो चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे इथून चुकी करणार नाही. यावेळेस टिपलाय झेल आणि सुभाषच्या खेळीला लागते पूर्णविराम. परतावा लागेल बॅक टू द पवेलियन आणि त्याच्या जागेवरती न्यू बॅटर आपण पाहू शकाल तर 3 नंबरचा खेळाडू कौशिक दाखल होत आहे. तोपर्यंत देऊया एक डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं इथून कौशिक नवीन फलंदाज दाखल झालाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल काय कमालीची गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावलाय. इथून आपण पाहिलं तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक परंतु एक धावेवरून समाधान घेता दुसरी धाव परिपूर्ण झाली आणि इथून आपण धावसंख्या 2 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावरती. षटक समाप्त झालं आणि धावफलक जर आपण चेक केलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 चेंडूचा लगभग खेळ संपलाय. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम षटक असेल. हाणामारीचं षटक बघूया. इथून मात्र सोमनाथ जो ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेला होता तो अजूनही क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबत जर आपण पाहिलं तर कौशिक ही साथ देताना त्याला परंतु येणारे 6 चेंडू शेवटचे या 6 चेंडूंवरती केले जातील का मोठे प्रहार. 40-45चं टार्गेट सेट केलं जाईल का बघूया. कशा प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि कोणत्या अनुषंगाने हे 6 चेंडू हाताळले जातील. इथून जर आपण पाहिलं सिद्धार्थ पारधी यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती. तर बघूया सिद्धार्थ कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस काय कमालीचा उडवलाय सोमनाथ नावाचा येतोय ब्रँडेड षटकार 6 डीजे.
थँक्यू दिसत आहे आणि पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, आलाय षटकाराने 68 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार अप्रतिम खेळी साकारली जाते. इथून जर आपण पाहिलं तर हावी झालाय गोलंदाजावरती फलंदाज. इथून पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय. कुठेतरी आपण पाहिला बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले. सोमनाथ नावाचे ब्रँडेड षटकार पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र आपण पाहिलं सुरुवातीचं षटक जर आपण पाहिलं तर थोडं महागडं होतं, 18 धावा पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेस मात्र शेवटच्या षटकावरती मात्र मोठे प्रहार केले जातात. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये आहे कडवी लढत. श्री साई चिंतूपाडा ब वर्सेस आपण पाहता येता आई गावदेवी पारगाव या 2 संघांमध्ये बॅटल पाहायला मिळतंय. कुठेतरी मात्र व्हेरिएशन पाहायला मिळेल का बघूया, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये त्याच दिशेने त्याच जागेवर त्याच ठिकाणी हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सोमनाथ ऑन फायर झालाय. इथून मात्र त्याला थांबवावं लागेल तुम्हाला. कुठेतरी मात्र एक मॅजिकली चेंडू हाताळावा लागेल, परंतु यावेळेस ते केलं जाईल का? पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच दिशेने त्याच जागेवरती बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 3 षटकार. सोमनाथ नावाचा ब्रँडेड इथून आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम पारगाव आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती डीजे. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 33 धावेची खेळी साकारतोय तो म्हणजे सोमनाथ. अप्रतिम फटकेबाजी करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार पाहायला मिळाले. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु बघूया क्षेत्ररक्षक येतोय पुढे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या गेल्या. कुठेतरी मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आले. त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि इथून मात्र झेल उडवला होता. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी मात्र हा झेल धरती मातीला दान केला गेला. परंतु यावेळेस चांगला प्रयत्न नक्कीच केला गेला होता. धावसंख्या 2 पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. यावेळेस मात्र झेल टिपलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच सोमनाथच्या खेळीला लागते पूर्णविराम. परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. गॉन डीजे ऑन. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच यावेळेस संजय दाखल झालाय. 143 नंबरचा खेळाडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथच्या जागेवरती पाहायला मिळतोय. आजचं आपण जर पॅनल पाहिलं तर सरगम पडगे वर्सेस माडशेत या 2 संघांमध्ये बॅटल पाहिलं. इथून सरगम पडगे संघाने बाजी मारली. नेक्स्ट मॅच श्री साई चिंतूपाडा ब आणि आई गावदेवी पारगाव ही मॅच ऑन आहे. त्यानंतर श्री गणेश तांबडमाल आणि साई आई जीवदानी साखरे, तसंच राज रॉयल सिरगाव आणि विघ्नहर्ता धनसार कमारे क आणि अंबाडी अ या 2 संघांमध्ये. आणि तसंच आपण पाहिलं तर खुताड डमी आहे आपण पाहिलं तर. यावेळेस पाहू शकाल आजचं हे पॅनल आहे. इथून चांगला फटका पाहिला आपण, परंतु बघूया इथून 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. इथून 3 धावा हे आपण पाहिल्या तर परिपूर्ण होतात. चौथ्या धावेचा कॉल असेल का बघूया, परंतु सॅक्रिफाईस करावं लागतं आणि चौथ्या धावेला इथून आपण पाहिलं तर गडी बाद झालाय. धावफलक जर आपण चेक केलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचले ते म्हणजे 53-54 टू विन. 54 धावेचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजे आपण पाहिलं तर श्री साई चिंतूपाडा ब या संघासमोर. नेक्स्ट मॅच श्री गणेश तांबडमाल आणि आई जीवदानी साखरे दोन्ही संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या. जीवदानी साखरे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय तर श्री गणेश तांबडमाल संघाचा कर्णधार. आपणास विनंती असेल आपण टॉससाठी या.
चला घाई करा बॅट्समन, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. थोडीशी घाई करायची, लगेच क्षेत्रक्षण लावा, तसं 2 बॅटर लगेच आपण पाठवा. एवढा वेळ नाही घेऊन चालणार प्लीज, विनंती असेल आपल्याला. चला टॉस करून घ्या. श्री गणेश तांबडवाल आणि आई जीवदानी साखरे या 2 संघांमध्ये. तर अनिकेतजी रावते सरांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचं कौल. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री गणेश तांबडवाल आणि आई जीवदानी साखरे या 2 संघांमध्ये. संदेश आणि गणेश ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर बघूया गोलंदाजी मार्कवरती. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतात संदेश भावर आणि गणेश सुतार ही जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती, सामन्याला सुरुवात करायची आहे. तांबडवाल संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं झालं पतन. गडी बाद झालाय. गॉन डीजे ऑन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जर आपण पाहिला सिद्धार्थ यावेळेला मैदानाचा ताबा घेताना. इथून सिद्धार्थ दाखल झालाय. बघूया एकंदरीत जर आपण पाहिलं यावेळेस तर यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार आणि त्या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट्स मात्र गेला, त्यानंतर आपण पाहिलं यावेळेस मात्र इथून जर आपण पाहिलं यावेळेस तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार आलाय. यावेळेला मात्र डॉट चेंडू, चांगला चेंडू हाताळला लागलाय, कमबॅक केलंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 54 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने मात्र सिंगल डबलचा नाही तर मोठे फटके ही महत्त्वाचे असतील आणि त्याच अनुषंगाने हा खेळ सादर करावा लागणार आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस राहुल आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला विकेट्स, त्यानंतर मात्र चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्लिअर करेल का? इथून जर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आलाय षटकार आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये धावसंख्या 10. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं काही कमालीचा फटका षटकार आला आणि असे फटके जर आले तर मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. तेच पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा काय कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक सरसावतोय पुढे, परंतु बघूया आपण एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झाला, षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल.
याच वेळेस आपण पाहिलं एक षटकार चौकार, या षटकात आपल्याला पाहायला मिळालं पॉवर प्लेचं बंधन, त्या बंधनामध्ये अप्रतिम फलंदाजी करताना दोन फलंदाजांना आपण पाहतोय. कुठेतरी मात्र शेवटचा चेंडू असेल षटकात येईल आणि या वेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला होता परंतु इथून विकेट किपरच्या हातून चेंडू निसटलाय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच पाहता पाहता 2 धावा ह्या परिपूर्ण झाला. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून षटक समाप्त झालंय, पॉवर प्लेचं बंधन मुक्त झालं आणि पॉवर प्लेच्या बंधनामधून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस मात्र फील्ड अरेंज केली जाईल. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर कौशिक आलाय आणि इथून दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतात. कौशिकच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. आजच्या दिवसातला आपण हा दुसरा सामना पाहतोय. आज फार उशीर झालाय, प्लीज थोडीशी विनंती असेल, आपण काही करा, प्लीज स्पीडअप करायचं आहे जेणेकरून 11:15 वाजलेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका आहे, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा क्लिअर, षटकार 6. नो चेंडू. इथून जर आपण थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 9+6 म्हणजे 7 धावा आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तुमच्यासाठी हा बोनस असेल आणि आत्ता मात्र फ्री हिट असेल. या फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का बघूया. धावफलक जर चेक केलं तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. कौशिकच्या माध्यमातून खराब सुरुवात पाहायला, यावेळेस फुलटो चेंडू आहे परंतु बघूया वन बाउन्सचा चेंडू सीमारेषा लागत, इथून ही चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. यावेळेस सी आलाय चौकार 4. थँक्यू डीजे. ऐकून जर पाहिलं तर नक्कीच एक चेंडू आणि एका चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या गेल्यात. धावसंख्येमध्ये भर आहे. फुलटो चेंडू पुन्हा एकदा इंटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल वन बाउन्स क्लिअर करतो. यावेळेस इथून मात्र आपण पाहिलं तर काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. धावसंख्या वेगाने वरती, धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू शेष असलेल्या षटकातील दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि इथून आपण पाहिलं खराब परिस्थिती पाहायला, थोडीसं खराब गोलंदाजी. तर धावफलक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एकंदरीत पाहिलं आपण तर 54 धावेचा पाठलाग करताना आता मात्र 25 धावेची गरज. येणारे चेंडू जर असतील 16 आणि 16 चेंडू 25 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू कार्पेटला रोल करतो. इथून मात्र पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र फंबल झाला परंतु यावेळेस बघूया चांगला थ्रो पाहायला मिळतोय परंतु पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती, 24 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 15 आणि 15 चेंडू 24 धावा. मॅच मात्र आता जवळ आले.
23 धावेची गरज विजयासाठी. विजयासाठी 23 धावेची गरज. यावेळेस मोठा फटका आहे, अप्रतिम फटका, महागडा षटक. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धाव संख्येमध्ये भर. धावफलक जर आपण पाहिलं तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतात. पहिला चेंडू 9+6 एकूण 7 धावा. दुसरा चेंडू चौकार, तिसराही चेंडू चौकार. आपण पाहिलं चौथाही चेंडू 2 धावा आणि 5. इथून पाहिलं तर नक्कीच हा षटकार आलाय. यावेळेस मात्र धुल्लाई केली गेली, अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, प्रत्येक चेंडू मात्र फुलटो हाताळले जातात आणि इथून मात्र आलाय षटकार. अकरा धावेची गरज विजयासाठी. नक्कीच यावेळेस अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाले. इथून मात्र चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. बघूया यावेळेस मात्र हा झेल धरती मातेला दान केला गेला. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या इकडे पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचतंय 44 या आकड्यावरती. विजयासाठी 10 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 10 धावा. या षटकात जर आपण पाहिलं तर 30 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. 6 चेंडू मागे 30 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावेळेस गणेशच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. इथून आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे 10 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच श्री गणेश तांबडमाल वर्सेस आई जीवदानी साखरे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे आणि या मॅच नंतर श्री गणेश तांबडमाल संघ आपण त्वरित आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती जर आपण पाहिलं तर स्मिथ आलाय. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आहे आणि स्मिथच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. यावेळेस आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 10ची गरज आहे. 44 धावा. धावफलकातील 54 धावेचं टार्गेट सेट केलं होतं श्री साई चिंतुपाडा ब या संघासमोर. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस कमालीचा चेंडू हाताळलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र बघूया कशा प्रकारे खेळला जाईल, कारण सुरुवातीच्या षटकात मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु यावेळेला चांगला चेंडू हाताळला गेलाय. कमबॅक करेल का बघूया. इथून मात्र षटक निर्णायक ठरेल का, किती धावा ह्या खर्च केल्या जातील या षटकामध्ये बघूया. त्यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच खोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र समीकरण पाहिलं तर 10 चेंडू आणि 10 धावेची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतं स्मिथच्या माध्यमातून. इथून मात्र अशा प्रकारची गोलंदाजी जर केली ना तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. बघूया किती धावा खर्च करेल ह्या येणाऱ्या 4 चेंडूं मागे. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. समोरच्या केला चेंडू कार्पेटला रोग होते. एकदा कंप्लीट झालंय. तितकंच चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळालंय. धावसंख्या एकने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 45 या आकड्यावरती. आतापर्यंत 45 धावा धावफलकात पाहायला मिळतात. 9 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडू 9 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. परंतु डॉट चेंडू हे महत्त्वाचे असतील. इथून विकेट जरी नाही आल्या तरी डॉट चेंडू हे महत्त्वाचे असतील, कारण डॉट चेंडू तुम्हाला आपोआप विकेट घेऊन देतील आणि तेच करावं लागेल. परंतु बघूया, हे 2 हार्ड हिटर फलंदाज आहेत, चांगली खेळी आतापर्यंत साकारले. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच 9चा इशारा पंचांचा. 9+1. इथून मात्र पाहिलं तर अगोदरच धावा कमी आहेत आणि गरिबी में आटा गेला. यावेळेस तुम्हाला अंथरूण बघून हातपाय पसरावे लागतील. बँक बॅलन्स कमी आहे, त्या अनुषंगाने खर्च करावा लागेल. परंतु यावेळेस 9 चेंडू हाताळलाय. विमर फ्रेट असेल. आता मात्र धावसंख्या 2 पुढे सरसावली
आणि जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू सीमारेषा क्लिअर करेल का बघूया. याच इथून आलाय गणेश नावाचा ब्रँडेड चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे विजयासाठी 3 धावेची गरज. 8 चेंडू 3 धावा. नक्कीच काय कमालीची मॅच पाहायला मिळाली. 54 धावा ठेवल्या होत्या, परंतु त्या चेस करण्यासाठी अप्रतिम खेळी आतापर्यंत साकारले. खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम लाईन देत अचूक टप्पा मेंटेन केला गेला आणि त्या अनुषंगाने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस डॉट चेंडू आलाय. आता 7 चेंडू आणि 3 धावेची गरज. येणाऱ्या 7 चेंडू मागे 3 धावा निघतील का या षटकातल्या या शेवटच्या चेंडूवर मॅच फिनिश केली जाईल. गणेश मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम खेळी साकारले. ऑन फायर आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघूया 3 धावेची गरज आहे. हलक्या हाताने कट केलाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच झेल टिपलाय. विकेट जातोय. विकेट जोते पतन गॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. गणेशने जर आपण पाहिलं तर 12 चेंडू मागे 34 धावेची खेळी साकारली. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. महेशला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना. यावेळेस आपण पाहिलं तर आत्ता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मागे विजयासाठी 3 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अविनाश आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक असेल आणि शेवटच्या 6 चेंडूंमागे विजयासाठी जर पाहिलं तर नक्कीच 3 धावेची गरज आहे. येणाऱ्या या 6 चेंडूंमागे 3 धावा खर्च करेल का की आपल्या संघासाठी मॅजिकली गोलंदाजी करेल, अप्रतिम षटक हाताळेल का, आपल्या संघामध्ये कायम स्वरूपी आपलं नाव कोरण्याची संधी मात्र यावेळेला अविनाशकडे आलाय. हे जर षटक मात्र अप्रतिम हाताळलं तर या 6 चेंडूंमागे 3 धावा खर्च जर नाही केला तर आपल्या संघामधले आपलं नाव कायमस्वरूपी कोरलं जाईल. परंतु यावेळेस फटका चांगला आहे. शतरक्षक पुढे सरसावतोय. एक धाव परिपूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते. बघूया सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चांगला प्रयत्न आहे. यावेळेस 2 धावा परिपूर्ण झाल्या. इक्वल झाले. एका धावेची गरज विजयासाठी. नेक्स्ट मॅच श्री गणेश तांबडमाल वर्सेस साई जीवदानी साखरे. यामध्ये जर आपण पाहिलं श्री गणेश तांबडमाल संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विजयासाठी एका धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 5. या मॅच नंतर लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यावेळेस चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु बघूया एक धाव परिपूर्ण झाली. इथून जर आपण पाहिलं तर श्री साई चिंतूपाडा ब संघ विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. या करूया मायक्रोफोन थोडासा हलकासा बदल देऊया आपण एक संधी. आपण ऐकूया एका सुमधुर आवाज अनिकेत रावते सरांचा. थँक्यू. तर कंपल्सरी हँडशेक असेल, आपण हँडशेक करून घ्यायचंय. मॅनेजरचा मानकरी ठरलाय गणेश.
थँक्यू सो मच सदाजी पाटील सर. तदनंतर या दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा जोडलं जातं तुमच्या समवेत आजच्या या दिवसामध्ये. त्या ठिकाणी आजचा आपण 14 दिवस बघतोय 3 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्या भेटीसाठी जे प्रेक्षक वर्ग आमच्या सभेत लाईव्ह स्वरूपामध्ये डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती आमच्या सभेत लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले गेले त्याच्या माहितीसाठी श्री गणेश तांबडमाल विपक्षामध्ये आई जीवदानी साखरे या दोन संघांची तिसरी लढत आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते. तर एका बाजूला आपण बघणार आहोत नंतर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले ते म्हणजे आई जीवदानी साखरे या संघाला.